पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, पहिली उघडताना रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रब मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजीव गांधी नगर विक्रोळी पूर्व इथे राहणाऱ्या सायली सीताराम भुवड या ताईला आज भेटी आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. दोन कुटुंब मिळणार तो आनंद काही वेगळाच, दोन कुटुंबांचं नातं जुळणार हा आनंद काही आगळाच, आणि त्याचबरोबर आमची ताई खुश आणि आनंदात राहणार हा आनंद त्याहून वेगळा. कारण खरंच प्रत्येक मुलीच्या सुखासाठी आईबाप तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपतात आणि महत्त्वाच्या क्षणी ते आपलं बाळ आमची ताई दुसऱ्याच्या घरात प्रवेश करते होती. आईबाबांसाठी तसा तो कठीण असतो का, पण तरीसुद्धा त्यातही तिचं सुख असतं आणि मग तिचं उर्वरित आयुष्य खूप आनंदी जावं यासाठी मनोमन देवाकडे प्रार्थना करत असतात की तिला सुख मिळू दे, ती आनंदी होऊ दे. आजच्या या भागात असंच काहीसं सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बघूया या दोन कुटुंबामध्ये कशा गप्पा रंगतायत, कुणाचं काय म्हणणं आहे, कोणत्या अटी आहेत, तर नेमक्या कोणकोणत्या अपेक्षा आहेत. नमस्कार, मी सायली भुवड. मी जे हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्टाफ नर्स म्हणून काम करते. नमस्कार, माझं नाव प्रताप नारायण कदम. मी भांडूप येथे राहतो आणि मी एका IT कंपनीमध्ये जॉबला आहे. मला वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला फार आवडतात. लहानपणापासून डान्स म्हणजे मला खूप आवडतं. आयुष्याचा जोडीदार फ्रँक आणि समजूतदार असावा. नवरा बायकोमध्ये फ्रेंडली वातावरणच हवं. मला माझ्या मनासारखं जगायला आवडतं. मला तर स्पष्टच बोलायला आवडतं. प्रताप थोडा मॉडर्न टाईपचा मुलगा आहे. सायली तशी सिम्पलच, पण तिचा तोच साधेपणा मला खूप आवडला आणि म्हणूनच मी त्याला लग्नासाठी होकार दिला. येत्या 11 मे रोजी आमचं लग्न आहे, तर तुम्ही यायला विसरू नका. नमस्कार. झालं की सांगा मला. झालं ताई खूप प्रश्न विचारणार पण उखाणा घेणार आहे ना, पाठ केलाय ना, घ्या. मोनालिसाच्या चित्रातील कलर गोड आणि गडद, प्रतापचं नाव घेते पाणीपुरीची आठवण काढत. पाणीपुरीची आठवण काढत, बरंच काही पाणीपुरीत दडलेलं आहे असं मला वाटतंय. हो ना, काहीतरी आहे पाणीपुरीत. द्या ओळख करून सगळ्यांची. हे प्रताप. हे प्रताप म्हणजे पाणीपुरीचा प्रताप. द्या ओळख करून. या आई त्यांच्या. नमस्कार. हे पप्पा. नमस्कार. हे त्यांच्या ताई. नमस्कार. ती माझी आई. नमस्कार आई. हे भाची आहेत माझे. हां, आणि सगळे शेजारी. सगळे शेजारी. जेव्हा भाच्यांची ओळख करून द्यायची वेळ आली ना, तेव्हा हळूच दिला एक फटका प्रतापरावांना. हां, ठीक आहे ठीक आहे. ताई खूप आमची टेन्शनमध्ये आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. शाळा कुठली? वैभव विद्यालय विक्रोळीमध्ये. बरं, आणि राहायला कुठे तुम्ही? विक्रोळीलाच आहे. कोण कोण होतात घरात? मी, माझी भावंड आहेत 4 आणि आई पप्पा. तुम्ही आता काय करता? मी सध्या जे हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्टाफ नर्स म्हणून आहे. जे हॉस्पिटलमध्ये? हो. अरे वा. बरं, बालपणी फक्त शिक्षण केलं आणि मजा मस्ती केली की शिक्षणाबरोबर काही कामं पण केली? ॲक्च्युली माझी आई पापडाचं हे करायची, पापड लाटायचं काम करायची. हो. आईला तुम्ही मदत करायचे. हो. आणि मग शिक्षण सगळं छान झालं, मस्त झालं, मजेत झालं, बरोबर. आता लग्नाची तारीख काय? 11 मे. कुठे करताय? भांडूपमध्ये. कसं काय? अरेंज मॅरेज आहे ॲक्च्युली. बोलवा त्यांना. नमस्कार. 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 स्वागत आहे तुमचं. हां, थँक्यू. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण भांडूपचंच आहे. तुम्ही काय करता? मी आता IT कंपनीमध्ये जॉबला आहे का. आणि घरी कोण कोण? घरी माझे आई वडील आणि मी, आम्ही तिघं. तिघे? लाडके एकदम. हां. कुठे बघितलं? ह्यांच्याच घरी विक्रोळीला. काय आले होते? हो. मग तुम्ही काय तेव्हा काय दिलं त्यांना? शिरा दिला. शिरा कोणी केला होता? आईने. मग हे बघायला आले होते, तो दिवस आठवतो? काय झालं होतं?
मीच बघायला आले होते. हा. अर्धा तास आम्हाला वरती बोलायला डिस्कस करायला वेळ दिला होता कोणी? आई पप्पांनी. म्हणजे आम्हाला असं एक सेपरेट रूममध्ये म्हणजे बोलण्याकरता असं की मतं म्हणजे बोलतात ना अरेंज मॅरेजमध्ये. मला सांगा ना कसं असतं अरेंज मॅरेजमध्ये? अरेंज मॅरेजमध्ये म्हणजे कसं घरातलं म्हणजे असं फर्स्ट टाइम एक तर बघितलेलं नसतं मुला मुलीने एकमेकाला. त्यात मग की जाईपर्यंत म्हणत असं अरे कसं असेल, दिसायला तरी असेल ना चांगली किंवा कशी असेल मुलगी. मग काय झालं तुमचं? त्याच्यानंतर बघून गेलं तर नॉर्मली एवढं मी ठरवलं नव्हतं की दिसायला, बरं मला कसं स्वभाव चांगला पाहिजे होता मुलीचा, की मुलीमध्ये स्पष्ट बोलणारी पाहिजे किंवा जे काही असेल मला खूप खुलून सांगणारी असेल. एक मिनिट, तुम्हाला कसा मुलगा पाहिजे होता? ओपनली बोलणारा पाहिजे होता, समजूतदार आणि फ्रँक स्वभावाचा. असं काही पोटामध्ये लपून ठेवणारा असं नको. मग तसाच मिळाला? हम्म. हो. हो. हे कधी कळलं की तसाच आहे म्हणून? म्हणजे बोलणं वगैरे झालं त्याच्यातून थोडंफार कळतं ना. कळलं तुम्हाला? हो. तुम्हाला कधी कळलं? आम्हाला पण म्हणजे जस्ट बोलणं वगैरे करून तिचं फर्स्ट टाइम पण मी बघायला गेलेलो ना तेव्हा पण म्हणजे तिचं जे बोलणं वागणं वगैरे होतं त्याच्यावर काय बोलले होते तेव्हा? नाही नॉर्मली म्हणजे असं विचार कुठे जॉबला आहे काय करतो, त्याच्यानंतर म्हणजे असं थोडं पण असं पास्टमध्ये वगैरे काय काय झालं त्या गोष्टींचं पण थोडं डिस्कशन झालं. म्हणजे काय काय विचारलं वहिनी तुम्हाला आमच्या ताईने? नाही तसं नाही, म्हणजे नॉर्मल असं पास्टमधलं म्हणजे असं पास्टमधलं नाही, पण नॉर्मली काय म्हणजे काय करायचं पहिलं, काय करतो आणि आता म्हणजे काय करणार, तुझं फ्युचर प्लॅनिंग काय आहे त्याबद्दल खूप खूप विचार होती. आणि कॉलेजच्या मित्रमैत्रिणींबद्दल विचारलं? त्याच्याबद्दल मला वाटलं. काय विचारलं होतं ताई? म्हणजे ते ॲक्च्युली गुड लुक्स आहेत, कोण लाईफमध्ये त्यांच्या होती का अगोदर, पास्ट काय होतं का, ते सगळं विचारलं. असं विचारलं तुम्ही? हो. मग हे काय म्हणाले? त्यांनाच विचार. त्यांनाच विचारू? अच्छा, मग तुम्ही ह्यांनी काही प्रश्न नाही विचारले तुम्हाला? विचारले ना. म्हणजे ॲक्च्युली ते स्वतःबद्दलच जास्त बोलत होते. ते स्वतःबद्दलच बोलत होते? मी असं आहे, मी तसं आहे. मग त्यांनी सगळं स्पष्ट केलं तुमच्याकडे. मग बरं झालं की नाही त्याच्यामुळे? हो. लग्न ठरल्यानंतर आजपर्यंत म्हणजे फेब्रुवारीत लग्न ठरलं, मार्च एकच महिना झाला. या एक महिन्यात किती वेळा भेटलाय? 2 वेळा. 2 वेळा. कुठे भेटला? तुम्हाला काय स्टेशन आवडतं का? माझं ऑफिस जवळ आहे ना तिथे. मी हे ट्रेननीच ट्रॅव्हल करते ना त्यामुळे. काय काय ठरवलेत पुढे, काय प्लॅनिंग आहेत तुमची, किंवा काय स्वप्न बघितलंय ते तरी सांगा ना. काय मोठी स्वप्न नाही आहेत, नॉर्मल मुलीसारखेच स्वप्न आहेत की एक चांगला हस्बंड असावा, छोटंसं घर असावं, लाईफ आरामशीर आणि भांडण वगैरे करून न जावं, सिम्पल लाईफ असावं, साधं. हां. एवढीच तुमची इच्छा अपेक्षा आहे. तुमची काय? माझं म्हणजे मुलीने कसं असं की मनातलं ओळखणारी पाहिजे, म्हणजे मला काय पाहिजे किंवा मला कसं वाटतं ते मी सांगायचं, म्हणजे मला सांगायचीच गरज नाही लागलं पाहिजे. ॲक्च्युली तिला अगोदरच कळलं पाहिजे असं माझी खूप अपेक्षा आहे. न सांगताच कळलं पाहिजे सांगता त्याला. कळलं पाहिजे. बरं ताई, एक प्रश्न विचारतो. लग्न झाल्यावर तुम्ही त्यांच्या घरी जाल म्हणजे भांडुपला जाल, तुमच्या माहेरची कुठली गोष्ट तुम्ही मिस करा? ॲक्च्युली माझी भावंड 4, त्यांना भरपूर मिस करेन, आई पप्पांना. पण सगळ्यात जास्त कोणाशी भांडायचं? छोटा. कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे? तो एकदम मॉड टाईप आहे, याच्यासारखाच आहे. मला नाही आवडत ते सगळं, मी त्याला भरपूर रेस्ट्रिक्ट करते प्रत्येक गोष्टीसाठी. बरं, या दाढीवरती काय म्हणणं आहे तुम्ही? नाही आवडत मला. नाही आवडत? काहीतरी म्हटलं ना, जेव्हा त्या म्हणाल्या नाही मॉडर्न गोष्टी नाही आवडत तेव्हा काय या गोष्टीवरून डिस्कशन झालं दोघांमध्ये? काय आधी पण साखरपुड्याच्या वेळी पण आधी म्हणजे फोनवर बोलायचो ना तेव्हा ॲक्च्युली मी कानात बाली पण घालायचो. पण तेव्हा मग तिने बघितलं होतं एकदा आम्ही अंगठी चूज करायला गेलो होतो, तर तेव्हा ते बोलली साखरपुड्याला प्लीज ते कानातलं आणि दाढी काढून. मी बोललो ठीक आहे ट्राय करेन, तर मी कानातला घाललं पण दाढी नाही काढली, साखरपुड्याला तशीच ठेवली होती. एक 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 बदलायला लागलेत वहिनी आहे ना. एवढं यापूर्वी कोणाचं ऐकलं तुम्ही? नाही, घरातल्यांचं पण नाही, कोणाचंच नाही. पण कोणाचं ऐकलं नव्हतं? नाही. मग आता का ऐकलं? कारण म्हणजे असं काय नाही किंवा कसं असं आता साखरपुडा ती बोलली, पण तिच्यापेक्षा कसं तिच्या घरातले पण येतील मग बोलतील परत अरे कसं आहे ना बरं काय करतोय काय आहे कशाला आला साखरपुड्याला आला की कशाला आला, तर त्याच्यामुळे मला ऑड वाटेल म्हणून काम. बरं, या गप्पा अशाच सुरू राहणार आहे. पण आता मी काही प्रश्न विचारणार दोघांना की फेब्रुवारीमध्ये लग्न ठरलं आणि आता या 1 महिन्याभरात दोघांना एकमेकांबद्दल किती माहिती आहे ती आम्हाला बघायचं आहे. मिस्टरांसाठी प्रश्न पहिला. चला, आमच्या ताईला तुमचा कोणता गुण आवडला? तसंच ती मगाशी बोलली की माझा स्पष्ट व्यक्तपणा किंवा का मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो वगैरे सगळं.
फ्रँकपणा तुमचा. फ्रँकपणा. चला अभिनंदन, एक उत्तर बरोबर. तुमच्यात कोणता बदल करण्याची वहिनींची इच्छा आहे? आता तर झालं. बरोबर. तुम्ही पहिल्या भेटीत कोणता प्रश्न विचारायला पाहिजे होता असं वहिनींना वाटतं? तिचं काही पास्टमध्ये होतं की नाही, कारण मी चुकलं. काय हो, काय प्रश्न विचारायला पाहिजे होता? रिलेटेड जॉब, करिअर, थोडंफार फ्युचर प्लॅनिंग, म्हणजे काय पुढच्या असावं? आयुष्याबद्दल तुम्ही काही विचारलं नाहीत त्यांना, त्याच्याबद्दल त्यांना राग आला. जास्त मी काही विचारलंच नाही त्यांना ऍक्च्युली. हा का तुम्हालाच घाम फुटत होता वाटतं? ताईला लग्नानंतर कुठे जाण्याची इच्छा आहे? आय थिंक सो काश्मीर. बरोबर. काश्मीर. मग काय जाणार का, नेणार का? नावं तर लागेलच. यांना काय खायला खूप आवडतं? पाणीपुरी. बरं ते पाणीपुरीचं काय होतं? काय नाही, उखाण्यात पाणीपुरीचा का उल्लेख केला? असंच समथिंग डिफरंट. पण दोघांनी एकत्र पाणीपुरी खाल्ली का? नाही. नाही अजून. मग विक्रोळी स्टेशनच्या बाहेर पाणीपुरीवाला नाहीये का? हो, दोनदा भेटलो, दोनदा पण रात्रीचीच होय. बरं, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. त्यांना तुमचा कुठला स्वभावातला गुण आवडतो? बस फ्रँक आहे, अजून काय. हो मग बरोबर आहे ना, एक उत्तर बरोबर आलं. पुढचा प्रश्न, मिस्टरांना तुमच्यामध्ये कोणता बदल अपेक्षित आहे? त्यांना असं वाटतं की मी थोडं मॉड व्हावं. हो, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? मॉड म्हणजे तसं मॉड नाही, राहणीमान वगैरे, म्हणजे नॉर्मली तिला सिम्पल वगैरे राहते, तर थोडं डॅशिंग मेकअप बिकअप. हा, असं तुम्हाला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? मला नाही आवडत ते सगळं. देवा, ह्याच्यात मी काही पडणार नाही. मिस्टरांचा आवडता रंग कुठला? व्हायलेट कलर. आईकडून तुम्ही कुकिंगचे कोणते धडे घ्यावे असं मिस्टरांना वाटतं? नॉनव्हेज. नॉनव्हेज बनवणं. चौथं उत्तर बरोबर. मिस्टरांना लग्नानंतर तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे? गोवा. वा वा, चला 5ही उत्तरं बरोबर आली. म्हणजे तुमची 5 उत्तरं बरोबर आली तर तुमची 4 उत्तरं बरोबर आली. तेव्हा आता क्षण आलेला आहे तो आहेर देण्याचा आणि त्याचबरोबर भेटवस्तूही देण्याचा. या झी मराठीकडून ही भेटवस्तू हा आहेर आहे तुम्हा दोघांसाठी. Thank you. आणि त्याचबरोबर लग्नाची सगळी खरेदी सुरू असेल, धावपळ सुरू असेल, झी मराठीकडून ही एक भेटवस्तू तुमच्यासाठी. घ्या. आम्ही इकडे माहेर आहे, माहेर. घाबरू नका, मी तुमच्याकडे आहे. हा? दोघी जात म्हणून टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं सासूबाई, काय तुमची अट काय आहे? तुळशीला पाणी घालायचं, सकाळची देवाची पूजा करणे पाहिजे. देवाची पूजा ही केलीच पाहिजे, सासूबाईंची अट आहे. आणि आता या अटीवर सगळ्यांचं आधी म्हणणं ऐकून घेतो. काय हो, ही अट तुम्हाला मान्य? हो, हाय, देवाची पूजा केलीच पाहिजे. देवाची पूजा आपण जे सकाळी उठून देवाचं नामस्मरण करतो त्याप्रमाणे ते नामस्मरण करून पुढच्या आपल्या कामाला गेली पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? झाली पाहिजे पूजा, पण एक मिनिट, तुम्ही किती वेळा करता? केली आहे ना मी, संध्याकाळी करतो कधी. संध्याकाळी करता. आई म्हणते सकाळी केली पाहिजे. पण कामामध्ये पूजा असते. कामामध्ये पूजा असते. चला, वेगळं मत आलेलं आहे. कामामध्ये देव आहे. काय म्हणणं आहे? सकाळी उठून पूजा केली पाहिजे, पण टाइम तर मिळायला पाहिजे ना. तिचे 3-3 ड्युटी असतात. आय आय ग, आई बोलली लगेच 3-3 ड्युटी असतात. ताई, काय म्हणणं आहे तुमचं? ॲक्च्युली बघायला गेलं तर पूजा केली पाहिजे, पण ओल्ड पॅटर्नमध्ये तेव्हाच्या काळामध्ये सून घरी असायची, ते तिचं डेली वर्क असायचं. पण आत्ताच्या याच्यामध्ये जॉब, नोकरी सगळं असतं, त्याच्यामध्ये मॅनेज करून करणे, म्हणजे वेळ भेटला तर करणार. पण माझ्या मते की काम हेच आपली पूजा. ॲक्च्युली आम्ही जी पेशंटची सेवा करतो ती त्याच्यामध्येच परमेश्वर, त्याच्यामध्येच परमेश्वर दिसतो. हां. आणि तो खुश असतो परमेश्वर. मला आता तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला तुमच्या पर्सनली आमच्या ताईकडून कोणत्या अपेक्षा आहेत? 3 अपेक्षा सांगा. जसं मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं की तिने मनातलं ओळखलं पाहिजे माझं. तुमच्या मनातलं ओळखलं पाहिजे. मला सांगायची गरज नाही लागली पाहिजे तिला, जे काही म्हणजे असेल माझ्या मनात. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? ट्राय करेन. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा असं की तिने थोडं मॉडर्न राहायला शिकावं. म्हणजे जीन्स वगैरे असं चालणार आहे तुम्हाला? सासूबाई चालेल? हा, सासूबाईंना पण चालणार, तुम्हाला पण? माणसाने कम्फर्टेबल असावं. जीन्स आणि कपड्यामध्ये हे नसतं ॲक्च्युली. मला जे कम्फर्टेबल वाटेल ते मला करायचं आहे. कळलं का? तुम्हाला काय वाटतं, ही इच्छा पूर्ण होणार? वाटत नाही, पण हा. बरं, तिसरी अपेक्षा कोणती? जास्त इंजेक्शन नको द्यायला. जास्त इंजेक्शन नको रे देवा. बरं, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तशी वेळ आली तर द्यावी लागणार ॲक्च्युली. बरं, आता ताई
तुमच्या कुठल्या 3 अपेक्षा आहेत? काही सिम्पल राहावं थोडं. अरे देवा, त्यांची इच्छा आहे यांनी मॉडर्न राहावं आणि ह्यांची इच्छा आहे मग त्यांनी काही धोतर बितर उद्यापासून. असं नाहीये. मग? जस्ट कधीतरी मीन्स जे आपले प्रोग्राम्स असतात घरातले त्यावेळेला असं वेअर केलेलं चांगलं वाटतं. साधी राहणी. हां. काय हो, काय म्हणणं आहे तुमचं? तिला आवडत असेल तर नक्कीच ट्राय करेन. दुसरं काय म्हणणं आहे? भांडण करू नये, जे काही इश्यू असतील ते सगळ्यांना सांगू नये, डिस्कस करून सॉल्व्ह करावे. नक्की. काय भांडणं झाली असतील किंवा काही पण इश्यू झाला असेल दोघांमध्ये तर दोघांमध्येच आम्ही डिस्कस करू. बस बस. तिसरी अपेक्षा? करिअर रिलेटेड थोडे त्यांनी पुढे जावं, स्कोप डेव्हलप करावा. काय तुमचं काय म्हणणं आहे? तसं तिने पण मला तेवढा सपोर्ट दिला पाहिजे. तिने जसं माझं प्रगती होतं तसं ऑब्विसली देणार सपोर्ट. नक्की नक्की. आता हे संपूर्ण कुटुंब हसतं आहे, ते असंच हसत राहावं एवढीच इच्छा आहे. आमच्या ताईने तिच्या इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या, पण या अपेक्षा पूर्ती करत असताना जर काही राहिलं, काही चुकलं तर या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घ्यावं, सांभाळून घ्यावं एवढीच इच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत आणि जर कुठे काही राहिली एखादी अपेक्षा तर एकमेकांना सांभाळून घ्या असं म्हणत एव्हर यूथ नॅचरल्स कडून हे गिफ्ट हॅम्पर आमच्या ताईसाठी. अभिनंदन. थँक्यू. म्हणजे आता सासर आणि माहेर सगळं एक झालेलं आहे आणि आता लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही 4 भावंड आणि तुमचं ते छोटंसं घर, त्या घरामध्ये सगळं सुख, सगळं 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 तुम्ही अनुभवलेलं आहे, बरोबर की नाही? अशा वेळेला शुभलग्न सावधान असे शब्द कानावर पडणार आणि तुम्ही सासरी जाणार. मला तुम्हाला विचारायचं आहे की तिथे गेल्यानंतर सगळ्यात जास्त त्या घरातलं काय मिस करा? माझ्या भावंडांचं प्रेम भरपूर मिस करेन. भावंडांना? आई, तुम्हाला काय आठवेल? लय दुःख वाटणं माझी पोरगी गेल्यावर. लय आला वनवासात काढला नाही दिवस. कष्ट करून एवढी मोठी झाली. एक दिवस त्यांना खेळणं माहितीच नाही. माझ्या पोरांना 4 पोरांना लहानपासून पापड लाटलाय, रात्रीचा अभ्यास केलाय, सकाळी उठून शाळेत गेले. लय कष्ट केले. 4 पोरांनी कष्ट केलेत, मी मोठी झाले. काय अशा सिच्युएशनवरती तुमची जबाबदारी खूप वाढते असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल त्यांना? जाऊ म्हणून एवढंच सांगेन की काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे इकडे, पण ती तेवढीच खुश राहील जेवढी तिकडे ती तुमच्या घरी होती. तिला अजिबात कसला त्रास नाही होणार. एवढं नाही एन्जॉय करायला भेटलं की तुम्हाला नाही करायला भेटलं, पण माझ्याकडे बघून आता तुम्हाला वाटत असेल की किती एन्जॉय करेल ती. नक्कीच वाटेल. किंवा काही कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही होणार एवढं मी एकदम कन्फर्मली सांगू शकतो तुम्हाला. बाबा, तुम्ही हिला काय सांगाल? तिला आई तिच्यामध्ये आईबाबांनी लहानाचं मोठं केलं, ते काय सुख दिलं, ते काय समाधान दिलं, त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने जशी माझी मुलगी मी दुसऱ्याच्या घरी दिली तशी ती माझी चूर म्हणून नाही येणार. ती माझी मुलगीच माझ्या घरी येणार आहे. तिचा मी सांभाळ करेन. कुठच्या आपली तिला पाठची आठवण काढून देणार नाही. एवढं क्या बात आहे. याच्यापेक्षा जास्त काही नको असतं. ताई, तुझी जबाबदारी काय असेल? सगळ्यांना खुश ठेवायचंय. बरं, आता या ठिकाणी ना हा खेळ एक पूर्ण करायचा आहे. हा खेळ तुम्हा दोघांना एक संधी आहे. जर तो दोघांनी मिळून खेळ पूर्ण केला तर खूप छान. म्हणजे हा एक, मग हे दुसरं ठेवायचं, मग दुसऱ्याने तिसरं ठेवायचं, असं करून दोघांनी मिळून हा 7 थरांचा मनोरा रचायचा आहे. पण एकच संधी तुम्हा दोघांना मिळणार आहे. त्यानंतर आमच्या ताईच्या मदतीला इकडनं कोण धावून येईल ते मला बघायचं आहे. कोण कोण हात वर करताय? अरे वा, एक माहेराहून 1 हात वरती आलाय, सासरहून 2 हात वरती आलेत. त्यामुळे ताई तू काही काळजी करू नको, सगळेजण तुझ्या मदतीला धावणार. 1 2 3 वेळ सुरू आहे. 7 थरांचा मनोरा रचायचा आहे. आणि आता आपण बघितलं तर मगाशी सासर माहेर 2 बाजूला 2 गट होते, पण आता तो संपूर्ण गट एकत्र झालेला आहे. आणि तसाच एकत्र राहून हा गट आत्ता आपण सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघितले ना तर या दोघांच्या संसारात प्रत्येक टप्पा यशस्वी पूर्ण हो यासाठी सगळ्यांनी बघा आपली विल पॉवर कशी स्ट्रॉंग केलेली दिसते. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये ते जाणवत आहे. थांबा, 1 2 3 अभिनंदन. तेव्हा आता आमची ताई खूप आनंदी राहा, हसत राहा
खरंच तुला सगळं सुख मिळू दे हेच त्या देवाचरणी प्रार्थना करतो. आणि हो, आमच्या ताईवर भरभरून प्रेम करा. आणि आत्ता जसं तुमचं हे कुटुंब सासर माहेर यात कुठेही मला कोण सासरचं कोण माहेरचं कळेनासं झालेलं आहे. तेवढे एकमेकांना पकडून घट्ट राहा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सायली भुवड असलेली आमची ताई आता कदमांच्या घरात जाणार आहे. अगदी काही दिवस राहिलेले आहेत. तेव्हा आता माहेराहून सासरी जाताना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी आमच्या ताईला. अभिनंदन. होम मिनिस्टरच्या या आजच्या गप्पा आणि आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची, पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या पुढच्या भागात आत्ता शुभेच्छा या दोघांना त्यांच्या सुखी संसारासाठी. नमस्कार.